देवगड तालुक्यातील प्रस्तावित न्यूक्लिअर प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप करत मंत्री नितेश राणे यांनी प्रकल्पाची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय कोणतीही भूमिका घेणार नसल्याचं स्पष्ट केलंय। जनतेचे आम्ही सेवक आहोत, देवगडकरांची जी भूमिका असेल तीच आमची भूमिका असेल असं पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलंय। पर्यावरणाला धोका पोहोचवणारे प्रकल्प कोकणात येऊ दिले जाणार नाहीत असं सांगत राणे यांनी ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रकल्पाची वस्तुस्थिती जाणून घ्यावी असं आवाहन केलंय। तसंच विरोधकांकडे मुद्दे नसल्यानं विकासाला विरोध करण्याचं राजकारण सुरू असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे। पासून आमच्या देवगड तालुक्यामध्ये काही ग्रामसभा किंवा काही गावांमध्ये इंदळे मुंडगे अशा काही आमच्या गावामध्ये बैठका होत आहेत आणि लोकांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होतोय। मी स्वतः या भागाचा लोकप्रतिनिधी आमदार आहे। ज्या गावांमध्ये ज्या बैठका होत आहेत तिथले जिल्हा परिषद सदस्य आमचे भाई पारकर जी आहेत, पंचायत समिती सदस्य आमचे सदा ओगले जी आहेत आणि ज्या जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे त्या जनतेशी आम्ही बांधील आहोत, कारण का आम्ही त्यांचे सेवक आहोत आणि आमच्या जनतेला कुठल्याही पद्धतीने त्रास होत असेल, कुठलाही संभ्रम असेल, गैरसमज असेल तर तो दूर करणं हे आमचं कर्तव्य म्हणून मी आज ही पत्रकार परिषद आम्ही घेतोय। मी राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून, कॅबिनेट मंत्री म्हणून आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पण माझ्या जनतेशी संवाद साधण्याच्या निमित्ताने आज आपल्या सगळ्यांना बोलवलेलं आहे। मुळामध्ये ज्या निमित्ताने आमच्या जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय की असा कुठला तरी न्यूक्लिअर प्रकल्प आमच्या देवगड तालुक्यामध्ये येणार आहे ज्याच्यामुळे आंबा, काजू सगळं नष्ट होणार आहे, सगळं राख रंगोळी होणार आहे, अशा पद्धतीची भाषणं आणि अशा पद्धतीची संभाषणं